नमस्कार मित्रांनो, ज्ञान सेतू या चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे सामान्य ज्ञान जीके प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न 1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कोणासाठी आहे? पर्याय आहेत अ. विद्यार्थी, ब. शेतकरी, क. उद्योजक. योग्य उत्तर आहे ब. शेतकरी. प्रश्न 2. आयुष्मान भारत योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. आरोग्य, ब. शेती, क. उद्योग. योग्य उत्तर आहे अ. आरोग्य. प्रश्न 3. कौशल्य भारत मोहिमेचा मुख्य उद्देश काय? पर्याय आहेत अ. निर्यात वाढ, ब. कौशल्य विकास, क. कर कपात. योग्य उत्तर आहे ब. कौशल्य विकास. प्रश्न 5. मेक इन इंडिया मोहीम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. उत्पादन, ब. पर्यटन, क. क्रीडा. योग्य उत्तर आहे अ. उत्पादन. प्रश्न 6. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय आहेत अ. दिल्ली, ब. मुंबई, क. चेन्नई. योग्य उत्तर आहे ब. मुंबई. प्रश्न 6. स्टार्टअप इंडिया योजना कोणाशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. उद्योजकता, ब. संरक्षण, क. शिक्षण. योग्य उत्तर आहे अ. उद्योजकता. प्रश्न 7. डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा उद्देश काय? पर्याय आहेत अ. डिजिटल सेवा सक्षमीकरण, ब. शेती सुधारणा, क. उद्योग बंद. योग्य उत्तर आहे अ. डिजिटल सेवा सक्षमीकरण. प्रश्न 8. स्वच्छ भारत अभियान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. स्वच्छता, ब. ऊर्जा, क. बँकिंग. योग्य उत्तर आहे अ. स्वच्छता. प्रश्न 9. महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण? पर्याय आहेत अ. रमाबाई रानडे, ब. सावित्रीबाई फुले, क. पंडिता रमाबाई. योग्य उत्तर आहे ब. सावित्रीबाई फुले. प्रश्न 10. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरली? पर्याय आहेत अ. सुप्रिया सुळे, ब. सुनेत्रा अजित पवार, क. पंकजा मुंडे. योग्य उत्तर आहे ब. सुनेत्रा अजित पवार. प्रश्न 11. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? पर्याय आहेत अ. प्रतिभा पाटील, ब. विजयालक्ष्मी पंडित, क. सरोजिनी नायडू. योग्य उत्तर आहे ब. विजयालक्ष्मी पंडित. प्रश्न 12. महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण ठरली? पर्याय आहेत अ. साक्षी मलिक, ब. प्रतीक्षा रामदास बागडी, क. गीता फोगाट. योग्य उत्तर आहे ब. प्रतीक्षा रामदास बागडी. प्रश्न 13. महाराष्ट्रातील पहिली महिला वकील कोण ठरली? पर्याय आहेत अ. इंदिरा जयसिंग, ब. कॉर्नेलिया सोराबजी, क. लीला सेठ. योग्य उत्तर आहे ब. कॉर्नेलिया सोराबजी. प्रश्न 14. महाराष्ट्रातील कोणत्या महिलेला भारताची पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला? पर्याय आहेत अ. प्रतिभा पाटील, ब. सरोजिनी नायडू, क. मीरा कुमार. योग्य उत्तर आहे अ. प्रतिभा पाटील. प्रश्न 15. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? पर्याय आहेत नीला सत्यनारायण, ब. सुजाता सौनिक, क. चिथ्या रामकृष्ण. योग्य उत्तर आहे ब. सुजाता सौनिक. प्रश्न 16. महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण? पर्याय आहेत आनंदीबाई गोपाळराव जोशी, ब. रमाबाई रानडे, क. कदंबिनी गांगुली. योग्य उत्तर आहे अ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. प्रश्न 17. महाराष्ट्रातील पहिली महिला IAS अधिकारी कोण ठरल्या? पर्याय आहेत अ. अन्ना राजम मल्होत्रा, ब. अदिवा अनाम, क. दुर्गा शक्ती नागपाल. योग्य उत्तर आहे ब. अदिवा अनाम. प्रश्न 18. महाराष्ट्रातील पहिली महिला IPS अधिकारी कोण ठरल्या? पर्याय आहेत अ. किरण बेदी, ब. मीरा बोरवणकर, क. संजीवनी रायकर. योग्य उत्तर आहे ब. मीरा बोरवणकर. प्रश्न 19. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पर्याय आहेत अ. शेख हसीना, ब. तारिक रहमान, क. खालिदा जिया. योग्य उत्तर आहे ब. तारिक रहमान. प्रश्न 20. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते ठरले? पर्याय आहेत अ. गुजरात, ब.
महाराष्ट्र, क. कर्नाटक. योग्य उत्तर आहे ब. महाराष्ट्र. प्रश्न 21. मुंबईतील कोणता रस्ता भारतातील पहिला संगीतमय रोड बनला? पर्याय आहेत अ. ईस्टर्न फ्रीवे, ब. कोस्टल रोड, क. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. योग्य उत्तर आहे ब. कोस्टल रोड. प्रश्न 22. भारताने 114 राफेल विमाने कोणत्या देशाकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला? पर्याय आहेत अ. अमेरिका, ब. फ्रान्स, क. रशिया. योग्य उत्तर आहे ब. फ्रान्स. प्रश्न 23. सरकारी कार्यक्रम व शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी कोणते गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले? पर्याय आहेत अ. जनगणमन, ब. वंदे मातरम, क. सारे जहां से अच्छा. योग्य उत्तर आहे ब. वंदे मातरम. प्रश्न 24. भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल आसाममध्ये कोणत्या नदीवर बांधण्यात आला? पर्याय आहेत अ. गंगा, ब. ब्रह्मपुत्रा, क. गोदावरी. योग्य उत्तर आहे ब. ब्रह्मपुत्रा. प्रश्न 25. आशियाई रायफल पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आली? पर्याय आहेत अ. मुंबई, ब. नवी दिल्ली, क. पुणे. योग्य उत्तर आहे ब. नवी दिल्ली.